हाय मित्रांनो, तर हे बघा माझ्या हातात 2 लिटर दूध दिसत असेल तुम्हाला. तर 2 लिटर आणले आज मी घरात. स्वतः पनीर तयार करणार आहे आणि ते पण फर्स्ट टाईम. तर मस्तपैकी 2 लिटर चितळे दूध आणले म्हशीचं आणि दूध वतत होते मी इथं. आणि त्याच्यानंतर म्हणलं आता दूध तापवायचं. मस्तपैकी तापून झालं आणि फर्स्ट टाईमच बनवत होते. जरा होते का नाही मनात पण थोडी शंका आहे. पण नाही काय एवढं अवघड म्हणलं, होईलच म्हणलं, एवढं काय म्हणलं. तर बघा मस्तपैकी मी आवरले आणि एक लिंबू कापले. जेवढं लिंबूचा रस आहे ना तेवढंच त्याच्यात पाणी ओतले बरं का. ते पाणी ओतून आहे ना गरम दुधात डायरेक्ट टाकून टाकलं. लिंबूच्या रसमध्ये पाणी ओतायचं तेवढं ध्यानात ठेवा बरं का. नुसतं लिंबूचा रस नाही ओतायचं, त्याच्यात त्या पाणी मिक्स करून मग ते ओतायचं. आणि गॅस दूध तापलं होतं तर मी बंद केलं ते. त्याच्यानंतर मी परत चालू केल्या. चालू गॅसमध्ये हे पाणी ओतून डायरेक्ट नाही का त्याच्यात टाकले आणि नंतर चमच्याने ढवळले. तर दूध आपोआप फुटतं बरं का. 2-3 मिनटांनी फुटतं. नाही फुटलं तर घाबरू नका, नाही फुटलं असं करू नका. तर फुटतं नंतर दूध नाही का. पण घरी नाही का, घरी पनीर बनवलेलं परवडतं बरं का. बाहेरनं आमच्या इथं कसं आहे 85 रुपये पावशेर आहे. तर मग एवढं 85 रुपयाचं पावशेर म्हणजे नाही का दूध आणून तयार केलेलं परवडतं. 85चं पावशेर पनीर आणायला नाही परवडत. हे बघा ना किती मस्तपैकी मग कपडा भेटत नव्हता, मग डायरेक्ट मग रुमाल टाकलं, चाळण ठेवलं खाली, त्याच्यावर रुमाल टाकले आणि आता ते लिंबूचं नाही का आंबटपणा जावा म्हणून नळ चालू केलं डायरेक्ट आणि धुवून घेतलं स्वच्छपैकी. म्हणजे नाही का 2-3 पाण्यात धुवून, म्हणजे काय त्याच्यावर फक्त पाणी टाकलं, दुसरा काही नाही आहे, एवढं अवघड काही आहेच नाही. आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले, म्हणजे तुम्ही कधी पण एनी टाईम करू शकता. तुम्हाला आता 2 वाजता पनीरची भाजी करायचं म्हटलं तरी तुम्ही 12:30 वाजता दूध आणलं, दूध तापवलं, तयार केलं, 1 वाजता ठेवलं, म्हणजे हे बांधून घट्ट बघा धुवून वगैरे झालं. आता मी गाठ मारते आणि सगळं पाणी निथळून काढते बरं का. त्याच्यानंतर ते पुढचं प्रोसेसच तुम्ही बघलच. आणि मस्तपैकी 1 तास ठेवून टाकायचं. 1 तास काय, पाऊण तासात पण पनीर तयार होईल, एवढं काय टेन्शन नाही आहे. तर असं झालं पनीर मस्तपैकी. पुढं तुम्ही बघालच. बघा मी गाठ मारले, सगळं पाणी काढले, परत खाली कढई ठेवले आणि त्याच्यावर नाही का हे दगडाचं कुटायचं आमचं वरवाटा ठेवून टाकले. आणि काय सांगायचं तुम्हाला, बरोबर 1 तास ठेवले. आता आमच्या घरात पसारा दिसत असेल तुम्हाला. आता काय करायचं, एकच रूम, त्यात आवीने किती 60-70 किलो तांदूळ आणलेत गावावरनं. राशनचे तांदूळ आम्हाला आवडतात म्हणून. तर अजून ते तांदूळ, हे गहू ज्वारी, लय पोते पोते, पसारा लय, काय करायचं. आता बघा झाला आपला पनीर मस्तपैकी. कसं वाटतंय बघा. आणि दिदी लगेच 1 तास ठेवलं म्हणून तुम्हाला मी सांगत होते. 1 लिटर दुधाचं बघा केवढंसं पनीर झालं आहे. पण झाला पण मऊसूत एकदम मस्त. आणि लिंबू पिळलं होतं ना, ते लिंबूचं पण पाणी आपण धुतलं होतं ना नाही का, त्यामुळं काही लिंबूचा स्वाद वगैरे काही लागलं नाही. मस्तपैकी घरात लुसलुसीत पनीर झालं.